आपण ज्या वेळेला व्यवसाय करतोय किंवा व्यवसायाची सुरुवात करतो, अनेक लोकांना, युवकांना असं वाटतं की मी काय व्यवसाय केला पाहिजे किंवा व्यवसाय छोटा मोठा, मग कोणत्या व्यवसायामध्ये आपण उतरलं पाहिजे. परंतु अशी देखील काही समाजामध्ये उदाहरणं आहेत की एकदम छोट्या छोट्या व्यवसायामध्ये देखील अनेक लोकांनी एक यशाचं शिखर किंवा लोकांमध्ये नाव लौकिक केलेलं आहे. पैसा तर कमवणं हा बाब वेगळी, परंतु असं जर उदाहरण घ्यायचं बघितलं आपण तर सिंग समोसा आहे, ज्यामध्ये की या फॅमिलीने म्हणजे दोघांनी नवरा बायको आय टीमध्ये जॉबला असताना तो जॉब सोडून त्यांनी सिंग समोसा याची स्थापना केली व आज संपूर्ण भारतभर त्यांचे 100पेक्षा जास्त फ्रँचायझी. म्हणजेच सांगायचं काय की छोटा समोसा म्हणजे आपल्याला वाटतं की एकदम छोटा, मी हे कसं करू. तर या एका गोष्टीवरती त्यांनी संपूर्ण भारतभर व्यवसाय केला. कारण एवढ्या छोट्या व्यवसायामध्ये देखील त्यांनी खूप मोठं यश याच्यामध्ये गाठलं आहे. असंच जर आपण आणखी एक उदाहरण, कारण छोटं छोटं मी का सांगतोय तर लोकांना छोटं करायला लाज वाटते किंवा मी हे का करू. तर आज समोसा विकून जर करोडो रुपये कमवत असतील तर आपण करायला काय हरकत नाही. म्हणजेच आणि दुसरी गोष्ट काय की जे आय टी कंपनीमध्ये म्हणजे ज्यांना मिनिमम 1.5-2 लाख रुपये पगार होता, तर त्या लोकांनी तिथून म्हणजे आय टीमध्ये म्हणजे आज समाजामध्ये बघा आय टीमध्ये काम करतोय किंवा एवढी पगार आहे म्हणजे खूप एक लॅविश जिंदगी किंवा एक आपण त्याला काय म्हणतो, एक चांगल्या लेवलचा त्यांना पगार आहे असं समज. तर त्या व्यक्तींनी ते सोडून आज समोसामध्ये ब्रँड बनवलं. याचा अर्थ की त्यांना त्याच्यापेक्षा याच्यामध्ये जास्त आनंद वाटला किंवा याच्यामध्ये त्यांना शाश्वत प्रगती वाटली, म्हणून त्यांनी हे उभा केलं. असंच जर आपण उदाहरण घ्यायचं केलं तर आपल्या येथील तर आपण येवले चहा, जसं आपण चहा म्हणतो की चहाची एखादी टपरी असेल किंवा चहा मी कसं करू शकतो, चहाचं मी कसं करू, मी एवढं शिकलोय, मी हे केलंय, तर मी चहा कसा बनवू. तर चहामध्ये देखील आज जर आपण येवले चहा बघितला तर ज्यांच्या घरी फक्त दुधाचा व्यवसाय होता अशा व्यक्तीने की आज चहाचा ब्रँड पूर्ण महाराष्ट्रच नाही, देशच नाही, तर देशाच्या बाहेर देखील यांचे आउटलेट फ्रँचायझी आहेत. याचाच अर्थ की आपण कोणताही व्यवसाय, आपण जर मनामध्ये जिद्द असेल, मनामध्ये जर आपल्या तशी निश्चय असेल, दृढ निश्चय असेल, तर आपण कोणताही छोट्यातला छोटा व्यवसाय देखील आपण जागतिक लेवलला नेऊ शकतो.